संतांनी तुमच्या अंतःकरणामध्ये पेरला आणि त्याचं फळ, त्याचं चैतन्य, त्याचं चातुर्य आणि त्या सद्गुरु माऊलीच्या कृपा दृष्टीने तुमचा आज उद्धार अवघा प्रेमाचे सदन तोहा पार्वती रमण, ते तुम्हाला उमारंग तो चिद्रूप परमात्मा तो शंकर तुम्हाला या भजनाच्या माध्यमातून हे जे सदन आहे, मुक्तीचं सदन आहे, ज्यामध्ये तुम्हाला साक्षात भजनाच्या माध्यमातून, शिवकीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला साक्षात त्या शिवाचे दर्शन झाले आणि तुम्ही खरे भाग्यवान आहात. आप्पा जेव्हा अनुष्ठानामध्ये बसत होते तेव्हा इन्व्हेस्टमेंट करायचे. कशाची इन्व्हेस्टमेंट? कशाची? जो श्रावण मास आहे त्यावेळेस शेअर मार्केट वाढतो. परमार्थाच्या दृष्टीने श्रावण मासामध्ये शेअर मार्केट वाढतो. वाढ झाल्याने ज्यांना ज्ञान असतं, ज्यांनी तुमच्या आमच्यामध्ये भगवंत, ज्यांनी तुम्हालाच भगवंत बनवलं, शिव होऊनी शिवासी भजिजे, ज्या राष्ट्रसंतांनी तुम्हाला तुमच्या मधला देव, तुमच्या मधला तो शंकर तुम्हाला दाखवला, असे राष्ट्रसंतांनी हे ओळखलं आणि स्वतःसाठी नसून जर मी या वेळेमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, अनुष्ठान केलं, तर ह्याचं फळ कुणाला लाभणार?